शेगावसारख्या एका अतिशय प्रसिद्ध ठिकाणावरनं येतो आणि त्या भागामध्ये खास करून शेगावचा उल्लेख झाला तर मला एक खूप छान शेर आठवतो की मिलता है तेरे दर पे मुकद्दर से भी ज़्यादा, यहाँ तक कि मुकद्दर भी तेरे दर पे आकर मिला. असं एक शेगावचं महत्त्व आहे आणि त्या भागातली जी बोलीभाषा आहे त्याला वऱ्हाडी भाषा म्हणतात. एक वऱ्हाडी कविता मी या ठिकाणी तुम्हाला सादर करतो. ही विदर्भ, मराठवाडा, ग्रामीण भाग अशा भागांमध्ये जी बोली बोलल्या जाते त्याचा एक लहेजा आहे आणि त्या लहेजामध्ये मी ती कविता वाचणार आहे, म्हणणार आहे. वऱ्हाडी शब्द आहेत. पार्श्वभूमी अशी आहे की एका माझ्या शेतकरी मित्राला लग्नासाठी जायचं असतं बाहेर. तो शिंप्याकडे जाऊन पैजामा शिवतो. पण तो शिंपी तो पैजामा खूप मोठा करून देतो. तो चालायला लागला की रस्ता झाडत जातो. तो मी थोडक्यात सांगतो आणि मग त्या वऱ्हाडी भाषेमध्ये ती कविता सादर करतो. तो म्हणतो एकदा धुतला की हा पैजामा कापड आटतं, तर मी एकदा तो धुतला आणि मग आपण नंतर घालू दुसऱ्या दिवशी. तो कापड काही आटत नाही. मग तो घरी येतो, आईला म्हणतो की आई मला जरा शिवून दे ना, थोडा काप आणि शिवून दे. आई म्हणते मला वेळ नाही. बायकोकडे जा. बायको म्हणते मला वेळ नाही. बहिणीकडे जा. बहिणी म्हणते मला वेळ नाही. हा चिडतो, झोपून जातो. सकाळी उठून आपणच स्वतःच्या हाताने कापू, इस्त्री वगैरे करू आणि जाऊ. रात्री अचानक आई उठते, ती कापते. ती झोपते, बाई उठते, ती कापते. बायको, बहीण, आई, हा स्वतः. आणि घाईघाईत तो पैजामा घालून लग्नाला जातो. मग पुढे काय शोकांतिका होते. आनंद घ्या लहेजाचा. लग्नाले जासाठी पैजामा शिवला. कवी आहेत राजा तारे, अमरावतीचे कवी आहेत आणि कवितेचं नाव आहे पैजामा. लग्नाले जासाठी पैजामा शिवला आणि शिंप्यानं हितभर लंबा करून ठेवला. म्या म्हटलं धुतला म्हणजे कपडा आटत असते. म्या म्हटलं धुतला म्हणजे कपडा आटत असते आणि दुसऱ्या वक्ती घातला का अंगात फिट बसते. जाच्या आधी एक खेप पैजामा धुतला. जाच्या आधी एक खेप पैजामा धुतला आणि कसा होते म्हणून शिन्या संध्याकाळी घातला. अरे कायचा बा पैजामा लंबाच होय. अरे कायचा बा पैजामा लंबाच होय आणि आपण जाऊ चालत तो रस्ता झाडत जाय. म्या म्हटलं बाबा हे गोट नाही बरी. म्या म्हटलं बाबा हे गोट नाही बरी आणि घाईघाईत कसा तरी आलो ना मी घरी. आता माय दिसली मोर तर म्या म्हटलं तिले. आता माय दिसली मोर तर म्या म्हटलं तिले पैजामा थोडासा कापून दे ना मले. त्या शिंप्यानं हिची बहीण भलताच लंबा केला. त्या शिंप्यानं हिची बहीण भलताच लंबा केला आणि 2 खेप धुतला तरी कामी नाही आला. आणि माय म्हणे भयान धुत्र्या मीच दिसली का तुले. ती तिकडली शिवी आहे. आता माय म्हणे भयान धुत्र्या मीच दिसली का तुले. बायको कायले करून दिली सांग ना जरा तिले. बायकोपाशी गेलो आणि म्हटलं काय करून राहिली. बायकोपाशी गेलो आणि म्हटलं काय करून राहिली तर म्हणे बिलकुल नका अंदर येऊ, ज्वारी निसून राहिली. ज्वारी आपली. तर म्हणे बिलकुल नका अंदर येऊ, ज्वारी निसून राहिली. लाडीगुडी करून शिना काम करून घेता आणि महावालं काम पडलं म्हणजे बैरे सोंग घेता. लाडीगोड्या करून शिना काम करून घेता आणि महा काम पडलं म्हणजे बैरे सोंग घेता. म्या म्हटलं हे तर बेटा बेजागोट झाली. म्या तर म्हटलं बेटा हे बेजागोट झाली. निघलो तिथून सरकारनं बहीण सामने आली. काय भाषेतला लहेजा इतका सुंदर आहे, इतकी प्रेमळ गोड भाषा आहे. आपल्यासारखं असं खूप ती शुद्ध मराठी नसेल पण त्या भाषेमध्ये गोडवा खूप आहे. निघालो तिथून सरकारनं बहीण सामने आली. म्हटलं शिंप्यानं पैजामा लंबा दिला करून, फाडून त्याले जराशी शिवण देणं मारून. तर म्हणले दिला असता करून पण काम माया पडलं. तर म्हणे दिला असता करून पण काम माया पडलं. ढोरं याचा टाईम झाला आणि गोठं नाही झाडलं. राग राग मग राजा गेलो मग झोपून. राग राग मग राजा गेलो मग झोपून. पायटी उठून आपणच घेऊ म्हटलं थोडं कापून. आता काय झालं. राती माय उठली पैजामा काढला. राती माय उठली पैजामा काढला. हितभर कैचीनं कापून शिंद्या फाडला. दुमट घातली पैजामेले ते झोपून गेली. बायकोले चेव आला ते उठून आली.
चार बोट पैजामा तिनं दिला कापून, चार बोट पैजामा तिनं दिला कापून, शिवशाम करून शेण्या तेही गेली झोपून. बहिणीले मायावाल्या दया मोठी आली, बहिणीले मायावाल्या दया मोठी आली, आणि चार बोट कमी करून तेही निघून गेली. चेवाला मले उठलो पैजामा काढला. सकाळी ठरलंच होतं त्याचं की सकाळी उठून चेवाला मले उठलो पैजामा काढला, चार बोट म्याई त्याले कैचीनं कापला. शिवशाव केली, चहामा घेतला, घाईघाईत कसा तरी पैजामा घातला. ठेसनावर गेलो न गर्दीत घुसलो, ठेसनावर गेलो न गर्दीत घुसलो, तिकीट काढून डब्यात एका जाऊनही बसलो. आता जो तो मायाकडे एकसारखा पाय, आता जो तो मायाकडे एकसारखा पाय, मी म्हणू हिची बहीण हे काय आहे. हे लोक मायाकडे काहून असे पाहतात, हे लोक मायाकडे असे काहून पाहतात, पाहतात ते पाहतात आणि हसून बी राहिल्यात. बसल्या बसल्या खाली पाहिलं आणि धक्काच मले बसला, बसल्या बसल्या खाली पाहिलं आणि धक्काच मले बसला. इथला कसा पैजामा वर म्या नेसला. उठून उभा राहिलो आणि पैजामा पाहिला, उठून उभा राहिलो आणि पैजामा पाहिला. ह्यात म्हटलं धीरे धीरे आखडून राहिला. रातभरात तिची बहीण जादू कशी झाली, आणि पुढला विचार केला आणि उतरून आलो खाली, पुढचा विचार केला आणि उतरून आलो खाली. खूप खूप धन्यवाद. वऱ्हाडी कवितेचे खूप कार्यक्रम होत असतात. खूप प्रसिद्ध कवी आहेत, मराठवाड्यातले असतील, वऱ्हाडातले असतील, नागपूरचे असतील. मगाशी शेगावचा उल्लेख झाला. एक शेर सांगतो आणि मी तुमची सगळ्यांची रजा घेतो. एक शायर असा म्हणतो की वजूद एक बासुरी है, वजूद एक बासुरी है जिसे भगवान बजाते हैं, और बहाना आदमी का करके वही उसमें गाते हैं, वही उसमें गाते हैं. खूप खूप धन्यवाद आणि नमस्कार. थँक्यू सो मच.